उन्हाच चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी मन हा जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती श्रावणी, तू आजकाल पूर्वीसारखं हसत नाहीस. मग तू मला हसव ना. तुला ना एक कोड घालतो. एका वनातून एक हत्ती गेला. किती राहिले? एक हत्ती गेला मग 0. 0. 50. कसे? एका वनात एक गेला 50 राहिले. नापास विद्यार्थी आहेस बघ. बर चल, तुला अनेक भारी जोक सांगतो, खतरनाक. एक हत्ती असतोय आणि तो सायकलवरनं चाललेला असतोय. काय बोलतोस? हत्ती कधी सायकल चालवतो का? तोच तर जोक आहे. बर. तर तो हत्ती सायकलवरनं चाललेला असतोय. त्याला दिसते मुंगी. बिचारी असते मुंगी. तो मुंगीला म्हणतो, चल मुंगीताई, तुला डबल सीट घेऊन चलतो. तर मुंगीताई नाही म्हणते. का नाही म्हणते सांग? का म्हणते? तर मुंगीताई म्हणते, नको रे बाबा, तुझे टायर पंक्चर होईल. सर, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय अर्जंटमध्ये. आलो. 51. पंक्चर म्हणे. बाबा, तुम्ही काय झालं? वेड्यासारखी हसत होतीस एकटीच. एवढं काय झालं? नाही बाबा, त्याने ना मला एक जोक सांगितलं आणि म्हणून हसू आवरतच नव्हतं माझं. तो ना अधूनमधून मला असे जोक सांगत असतो, मला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला असं वाटतं मी हसले ना की माझं मन रमेल, मी लवकर बरी होईल. बाबा, तो खूप मस्त आहे आणि तो माझी ज्या प्रकारे काळजी घेतो त्याला तर काही तोडच नाही. रुद्र, तू एवढ्या सकाळी? सर, मी कधीच आलो. श्रावणीला हॉस्पिटलमधनं आज डिस्चार्ज मिळणार कळालं, म्हणून मग सुरक्षित घरी सोडायला आलो. अच्छा, म्हणजे श्रावणी तुझ्याबद्दल बोलत होती तर. रुद्र, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. चल माझ्या बरोबर. हां सर. रुद्र, तुझ्या येण्याने श्रावणी खरंच खूप खुश झाली. आज एवढ्या दिवसानंतर मी तिला खळखळून हसताना पाहिलंय. सर, माझ्या असण्याने किंवा येण्याने जर तिच्या आयुष्यात आनंद येणार असेल, ती हसत असेल, तर माझ्यासाठी ती जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. असाच कायम तिला हसवत राहा. तिच्या सुखदुःखात नेहमी तिच्या सोबत राहा. हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही असं समजा की ती माझी जबाबदारी आता. बोल शुभ. साहेब, डॉक्टरांनी औषधं लिहून दिलेत, ती जाताना आपण घेऊन जाऊयात. आणि आता डॉक्टर येतच आहेत, त्यांची साईन झाली की मग निघत घरी. ठीक आहे. वहिनी, फार मोठी आनंदाची बातमी आहे. आपल्या श्रावणीला डिस्चार्ज मिळालाय.
डॉक्टर आज तिला घरी सोडतायत. पोरगी सुखरूप आहे. वहिनी, श्रावणी तर घरी सुखरूप पोहोचेल, पण आता तुमची वेळ आहे. आता श्रावणी समोर जायला तुम्हाला स्वतःला तयार करावंच लागेल. आणि त्या कपटी अलकनंदाने हा भूतकाळ, हे सत्य इतकी वर्ष जमिनीत गाडून ठेवलंय ना, ते जगासमोर आणि श्रावणी समोर यायलाच हवं. वैरी, दिवा पेटवा. हा प्रकाशच त्या पापी अलखनंदाचा सर्वनाश करेल. सानू, माझी तब्येत लय बिघडली ग. मला लय कसं तरी होतंय. तापाने अख्खा अंग फणफणतंय. मला माझं डोळं बी उघडता येईना. साने, मगापासून बघायलोय पवायमध्ये चमचा नुसताच फिरवायलीस, खात का नाहीस? मला ते थोडं टेन्शन आलंय ना, जेवणच जात नाही. टेन्शन? कसलं टेन्शन? नाही म्हणजे श्रावणी तर बरी झाली ना आता. तो आजारी पडलाय ना, उठता पण येत नाही. कोण? कोण आजारली आहे? म्हणजे ती माझी कॉलेजची मैत्रीण आहे ना, तिला आजारी पडली. तिच्या घरी कोणीच नाहीये. मग तिची काळजी घ्यायला मला जायचं होतं. अगं पण आई, तू नको काळजी करूस. मी तिच्या घरी बसून अभ्यास करेन. होय काय? नाही, नाव काय सांगितलं तिचं? कुठं राहते? नाही म्हणजे आतापर्यंत तू काय नाव नाही घेतलं तिचं, माहिती नाही ना, आपल्याला विचारलं पाहिजे काय? शोभे, आता तिच्या मैत्रिणीची काय कुंडली काढणार आहेस का ती? अगं मैत्रीण आजारी आहे, हिच्या मदतीची गरज आहे तिला. जाऊ दे की, जाग झाले, जा. थँक्यू अण्णा. थांब जानू. तुझ्या त्या आजारी मैत्रिणीला आधी फोन लाव आणि तो फोन लावून माझ्याकडे दे. आगाई, ती लय आजारी पडली. लय ताप आलाय तिला. तापाने तिचे डोळे पण उघडत नाहीयेत. आणि आता झोपली असेल ग ती. आणि हे काय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी काय खोटं बोलतेय का? अगं तसं नाही ग बाळा. आता तू मैत्रिणीकडे जाणार म्हणजे काय, तुमच्या गप्पा टप्पा होणार होय की नाही? आणि अभ्यास होणार का? नाही, गाडीचा अभ्यास होणार नाही. म्हणून म्हटलं तिला फोन लावून आधी मला दे. काय कारभार नाही तू पण. लहान लेकरू आहे काय ती? मोठी झाली की नाही आता? मैत्रिणीला गरज आहे, आधार होईल ना तिला. जाग तू, जा. आणि अभ्यास करते म्हणते की ती. जा. अण्णा, थँक्यू. आणि काय पुस्तकं वह्या कुठे आहेत? अहो अण्णा, बुक्स आणि नोट्स आहेत तिच्या घरी. तुम्ही नका काळजी करू. मी जाते. जा. बाय.